तर जेव्हा त्यांच्याकडे ह्या दिव्यांग बांधव माझ्यासारख्याला त्रास होतोय, व्हीलचेअरवर या आई वडिलाला आणा, सरकत चाला, तर हे एक मात्र म्हणजे आपल्या बुलढाणा जिल्ह्यातील जिल्हा शल्य चिकित्सकांनी या दवाखान्याचं नुसतं दिव्यांगांना त्रास द्यायचं उद्दिष्ट आहे. आम्ही आपल्या जिल्हा शल्य चिकित्सक दवाखान्यापुढे बेमुदत उपोषणाला बसणार आहोत. काय बागात आज आम्ही इथे प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेतर्फे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर साहेबांना दिव्यांग बांधवांच्या विविध समस्येबाबत आणि ज्या तक्रारी आमच्याकडे संघटनेकडे येत आहे त्याच मुद्द्यावर आज इथे आलेले आहे. आज भारत सरकारने आणि आरोग्य मंत्र्यांनी दिव्यांग मंत्रालयांनी जे UID कार्ड दिव्यांग बांधवांना बंधनकारक केलेलं आहे ते वास्तविक खरंच चांगलं आहे. पण आमच्यासारख्या ज्या 80% वर जे दिव्यांग बांधव आहे त्यांचा यांच्याकडे रेकॉर्ड आहे. ऑफलाईन सर्टिफिकेट जेव्हा रिन्युअल करायला बोलवत आहे तर जेव्हा त्यांच्याकडे ह्या दिव्यांग बांधव माझ्यासारख्याला त्रास होतोय, व्हीलचेअरवर या आई वडिलाला आणा, सरकत चाला, तर हे एक मात्र म्हणजे आपल्या बुलढाणा जिल्ह्यातील जिल्हा शल्य चिकित्सकांनी या दवाखान्याचं नुसतं दिव्यांगांना त्रास द्यायचं उद्दिष्ट आहे. तर आमचं असं म्हणायचं आहे की बा जर ऑफलाईन सर्टिफिकेटचा तुमच्याकडे डाटा आहे तर आमच्यासारख्या दिव्यांगांना तुम्ही अशी व्यवस्था करा की ते UID कार्ड घरपोच कसं जाईल त्यांना आणि त्यांची मानसिक ताण कसा कमी होईल. तर अशा संदर्भात आज आम्ही हेच निवेदन इथे घेऊन आलेलो आहे आणि दिव्यांग बांधवांच्या विविध समस्येबाबत. इथे दिव्यांग बांधवांची भरपूर प्रमाणात लूट होते, इथे भरपूर प्रमाणात दलाल जमा झालेले आहे. इथे डॉक्टर आणि दलाल यांच्यामध्ये कन्सर्न आहे किंवा जसे पैसे तसं दिव्यांग प्रमाणपत्र आणि त्याच्यानुसार बोगस दिव्यांगाचं भरपूर झालंय. म्हणजे ज्याला काहीच नाही त्याला पण प्रमाणपत्र त्याचं ऑनलाईन दिसतंय, तो म्हणते बाबा हे बघ ऑनलाईन प्रमाणपत्र आहे माझ्याकडे, चल होय बाजूला. तर अशाला इथं आळा बसवा, नाहीतर येत्या 10 तारखेला आम्ही आपल्या जिल्हा शल्य चिकित्सक दवाखान्यापुढे बेमुदत उपोषणाला बसणार आहोत. जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत आम्ही इथून उपोषण आमचं उठणार नाही. मी प्रमोद कुमार अरविंदराव भुसारी, राहणार सवना, तालुका चिखली, जिल्हा बुलढाणा. माझा कंपनीत ॲक्सिडेंट झालेला आहे. माझ्याकडे सेंट्रल गव्हर्नमेंटचे 60% मला पेन्शन पण चालू आहे. मला 60% सेंट्रल गव्हर्नमेंटनं अपंगत्व दिलेलं आहे, पण इथलच्या डॉक्टरांनी मला फक्त 40% दिलेलं आहे. यांनी हा जो निर्णय केला हा चुकीचा आहे, मला हे तर मान्य आहे. त्यानंतर जे आपले UID कार्ड बनतात की जो मागचा आता यूट्यूबवर व्हिडिओ होता की कंडक्टरचा एकाच बसमध्ये 2 UID कार्ड सेम नंबरचे आहे, तसे पण माझ्या पण ओरिजिनल डॉक्युमेंटवर डुप्लिकेट UID कार्ड बनलेले गेले असेल. हे आपल्या चिकित्सातले जे अध्यक्ष आहे यांनी डॉक्टरांनी ते निदर्शनात आणावे आणि याची तपासणी करावी आणि जे पण डुप्लिकेट आहे त्यांना रद्द करून ज्यांचा लाभार्थी आहे त्यांना लाभार्थी द्यावे. अपंग बोर्डामध्ये निवेदन देण्याच्या संदर्भात आम्ही असं सर्व पदाधिकाऱ्यांना सुचवू इच्छितो की जे बोर्डामध्ये दिव्यांगांची आतापर्यंत हेळसांड होते आहे आणि 2016च्या शासन निर्णयापासून पूर्वीचे असलेले सर्टिफिकेट कोणत्याच प्रकारचे मुद्दे उपस्थित न करता असा शासनाचा GR आहे, परंतु बऱ्याच वेळा दिव्यांगांचे सर्टिफिकेट कॅन्सल केले जाते. दुसरी महत्त्वाची गोष्ट असे की UID कार्ड आणि दिव्यांगांचे सर्टिफिकेटला जवळजवळ 4-4 महिन्याचा कालावधी लागत आहे. तरी या कालावधी लागत असल्यामुळे दिव्यांगांचे मानधन त्याच्यामुळे रखडले गेले. तर आम्ही जिल्हा शल्य चिकित्सक साहेबांना हे सुचवू इच्छितो की कमीत कमी दिव्यांग बोर्डामध्ये 1 ऑपरेटर असला तरी 1-2 ऑपरेटर वाढवून दिव्यांगांना 1 महिन्याच्या सर्टिफिकेट देण्यात यावं अशी आम्ही त्यांना विनंती करतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की दिव्यांग बोर्डामध्ये जे पेशंट लोक तपासण्यात येतात त्यांची OPD स्पेशल करा, कारण बाहेरगावून इतर पेशंटचे तपासण्या करता येतात त्यांची आणि दिव्यांगांची एकाच ठिकाणी गर्दी होते. तरी दिव्यांगाकरता हे ठेवलेल्या चबुतऱ्यामध्ये स्पेशल OPD देण्यात यावी आणि
कर्णबद्रीच्या संदर्भात मॅडमच्या कर्णबद्रीच्या सर्टिफिकेटच्या संदर्भात सुद्धा पूर्वीचे सर्टिफिकेट रद्द करण्यात येते, त्यावर सुद्धा सर्व अधिकाऱ्यांनी विचार करणं गरजेचे आहे. सर्वात महत्वाचं 2016च्या शासन निर्णयाचं हे अधिकारी आतापर्यंत कोणत्याच प्रकारचं पालन करत नाही आणि याच्या पुढे जर त्याचं पालन केलं नाही तर आम्ही सर्व संघटना जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या समोर उपोषण आमरण उपोषण बसण्याची आम्ही त्यांना ताकीद देतो. UDID कार्डच्या संदर्भात जे 100% दिव्यांग आहे, 80% दिव्यांग आहे, अशा दिव्यांगांना इथे पूर्वीच्या याच्यामध्ये काय झालं आहे की त्याचं आधार कार्ड त्याला लिंक झालं नाही, त्या अशा दिव्यांगांना बसमध्ये त्रास होतो आणि इथे यायचा सुद्धा त्यांना गाड्या मिळत नाही. त्या संदर्भात सुद्धा त्यांचं सुद्धा UDID कार्ड डायरेक्ट पोस्टाने म्हणा किंवा पार्सल सेवेने म्हणा ते तात्काळ देण्यात यावं अशी आम्ही या शासनाला विनंती करतो.